रानात नांगरटीचं काम सुरू होतं. काळी माती उकलून येत होती. जमीन कात्रत चालली होती. बैलांच्या चार जोड्या मान खाली घालून आणि पाय जमिनीत रुतवून पुढं चालल्या होत्या. दा 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 असा आवाज उठत होता आणि हरिबा नांगराच्या फाळावर ध्यान देत मागणं चालला होता. एवढ्यात आबा असा हाका मारत त्याचं धाकटं पोरग पळत आलं. तसा हरिबा थांबला. पोरग का आलं म्हणून पाठ फिरवून उभा राहिला. ते जवळ आलं तसं तो म्हणाला, का र काय झालं? पोरग जवळ आलं आणि हातातला लिपापा त्याच्या हातात देत बोललं, हे काय आलंय बघा. पोरग जवळ आलं, लेका हे टपाल आहे. तेच आईनं देऊन ये जा म्हणून सांगितलंय. आईनं दे म्हणून सांगितलं आणि तू घेऊन आलास वय. पोराला पळून दम लागला होता. न बोलता ते नाकातोंडानं श्वास घेत उभं राहिलं आणि त्याच्याकडे बघत हरिबा बोलला, तुझी आई एक शानी आणि तू एक दीड शाना. खरं का नाही? काय झालं? अरे तू टपाल घेऊन आलायस हे खरं, पर ते इथं वाचणार कोण हाय? लका इथं नांगूर चाललाय हे माहित नाही वे तुम्हासनी. दम घेऊन पोरग बोललं, काय सरकारी आहे म्हण? कोण पोलीस घेऊन आलता काय? नाही, पोस्टातनं चालतं. अरे मग सरकारी कशावरनं? मास्तरला दावलं तर ते म्हणाल सरकारी आहे. आणि र असं म्हणून तो जवळच्या झाडाकडे गेला आणि सावलीत बसून पाकिट निहाळू लागला. सरकारी कागद आलाय म्हटल्यावर त्याला जरा हपकाच बसला. हरिबा जाऊन झाडाखाली बसला तशी नांगर थांबवून बाकीची मंडळी तिथं गोळा झाली. काय हो मालक, काय झालं? असं म्हणत गडी माणसं जवळ आली आणि उदास चेहरा करून बसलेला हरिबा बोलला, काय हे सरकारी कागद आलाय कसला? सरकारी कागद म्हटल्यावर कुणालाच कशाचा बोध झाला नाही. सारेच नुसते तोंडाकडे बघत बसली आणि एकानं विचारलं, काय आलंय म्हणायचं हे? तेच काय कळना झालंय व. सरकारी म्हणजे गव्हर्नमेंटचं असेल काहीतरी. दुसरा एक जण बोलला, लगा गव्हर्नमेंट आणि सरकार काय दोन आहेत वय? कुणाला माहीत दोन आहेत का एक आहे ते? असंच बोलणं सुरू झालं आणि एकाने शंका काढली, मालक नोटीस बिटीस असेल हो कसली तरी. मान हलवून हरिबा बोलला, छेरा नोटीस कसली येते या? काय तरी शंका काढतोय. नोटीस याला मालक काय नाबर आहेत काय? कुणाचं दान पैसे देणं आहे का त्यासनी? दुसरंच काहीतरी असेल. मग दुसरं काय म्हणायचं? ते वाचल्या बिगर कसं कळणार? मग फोडा की, बघू काय आहे ते. हरिबा म्हणाला, आणि फोडून काय करायचं? नव बघा की काय आहे ते त्यात. आणि कोण शान आहे इथं वाचायला? ते बी खरंच म्हणा, नुसतं फोडून काय बघत बसायचं आहे वे त्या कागदाकडं. पोरानं टपाल आणून दिलं आणि सगळ्यांनाच पेच पडला. काय असेल आणि काय नाही याचा पत्ताच लागेना झाला. त्यात सरकारी कागद म्हटल्यावर कोडच पडलं. सगळी डोक्याला हात लावून बसली आणि एकदम एकाच्या डोक्यात प्रकाश पडला. त्या सरशी तो म्हणाला, अहो कोऑपरेटिव्ह फार्मिंगचा आला असेल काहीतरी बघा. होय तुझ्या बाईली, परवा काहीतरी असा कायदा झालाय म्हण. कायदा झालाय काय म्हणतोस? सरकारनं तसा लाच केलाय. आता गावगाव लागू होणारच आहे ते. एक म्हणता नाना गोष्टींचा खल सुरू झाला. काय असेल हे मात्र कुणालाच काही कळेना झालं. नुसते तर्क सुरू झाले. तसा एक जण बोलला, होय हरिबा, तुझा थोरला पोरगा सुट्टीला आलाय नव? कॉलेजात आहे नव त्यो? मग त्यो वाचून दावल की. झाडाच्या बुडक्याला टेकून हरिबा बोलला, मग मी इथं डोसकं धरून बसलो असतो का? नाही परवा कोणतरी म्हणालं तुमचा पांडा सुट्टीला आलाय म्हणून. आलाय हे खरं की, पर हे तर कुठं हाय? 4 दिवस जाऊन येतो म्हणून त्यो गेलाय मामाच्या गावाला. असं वय? अरे मग असं का करीत नाहीस? कसं? अहो आपलं पंत. कोण? राजाराम बापू? होय, त्यांच्याकडेच जाऊन या जावं की. अहो इंग्रजी वाचतात की ते. बरी आठवण केलीस. असं म्हणून हरिबा लगबगीनं उठला आणि रानातला नांगर तिथंच सोडून गावाकडे निघाला. हे काय सरकारी काम आलंय हे त्याला कळेनासं झालं.
त्याचा उलगडा झाल्याशिवाय चैन पडेना झाली. काय आले हे समजल्याशिवाय तोंडात पाणी घ्यायची पंचायत झाली. तो सपाट्याने गावाकडे निघाला. काय असेल आणि काय नाही याचा विचार करत पाय उचलू लागला. विचार करण्यासारखेच दिवस आले होते. काय सरकारी भानगड असेल याचा काय नेम होता? कुळ कायद्याची काय भानगड आली का 36चं लचंड आलं? का सामुदायिक शेतीचा दट्ट्या आला? काय आलं म्हणून समजायचं बरं? गरीबाच्या पोटात भीतीच पडली. ही एक नवीच काळजी उत्पन्न झाली. आपल्या नावानं सरकारी टपाल यायचं कारण काय? सरकार कुठं, आपण कुठं? आणि आपल्या गरिबाची आठवण सरकारला का व्हावी? आणि एवढा अलबत खलिता का धाडावा? कॉलेजात असलेलं स्वतःचं पोरग जिथं आठवणीनं पत्र लिहित नाही, तिथं सरकारनं पत्र का धाडावं? बरं ना, कुणाच्या आद्यात ना मध्यात, कुणाची चाडी चुगली नाही, चोरीमारी नाही, हे काय भानगडच नाही. वर्षाचा सारा भरायचा तसा भरलाय. आत काय एका पैसे देणं नाही. मग आपला संबंध आला कुठं? चळवळ म्हणावी तर त्यात कधी आपला अंग नाही. मग ही भानगड काय असावी? हरिबाचं डोकंच चालेना आणि दुसरा काही विचारच सुचेना. काहीतरी लछांड आपल्या मागं लागलं हे गृहीत धरूनच तो घरला आला. त्याच्या बायकोलाही हीच काळजी लागली होती. मास्तरनं सरकारी पत्र आहे म्हणून सांगितल्यापासून तिच्या काळजानं ठावच सोडला होता. ती त्याचीच वाट बघत बसली होती. तो दारात आल्या आल्या ती म्हणाली, काय भानगड आली ही? त्याचा चेहरा उतरून गेला होता. डोळे काळजीनं आत ओढले होते. डोक्याचा पटका न काढताच तो खाली बसत म्हणाला, काय भानगड आली कुणाला दक्कल? मास्तर काही सरकारी आहे म्हणालं वय? मी विचारलं कुठनं आले बघा, तर खालवर बघून गप्पच बसलं. मी म्हटलं, का मास्तर असं गप्प का? तर मग बोललं, हे सरकारातनं टपाल आलंय. मग मग काय आलंय ते काय सांगितलं नाही म्हण. ते मी विचारलं, पण ते म्हणालं, हे सरकारी टपाल आहे, मी काय फोडत नाही. मान हलवून तो बोलला, फोडलं नाही ते एक बरंच केलं. काय भानगड असली तर 10 लोकात पबरा व्हायला नको. तोच मी बी विचार केला आणि टपाल पोराजवळ देऊन त्याला पिटाळला. थोडा वेळ गप्प बसून तो बोलला, ती चूक केलीस तू. चूक कशी? म्हटलं, तसंच येता येता कुणाकडनं वाचून घेता का बघावं. नुसतं पोरायला लावून द्यायचं. मी आलो नसतो. मग आता काय बिघडलं? तो रागाने म्हणाला, काय बिघडलं म्हणून काय विचारतेस? ही गोष्ट रानात 4 लोकांनी कळली, आता गावात 10 लोकांनी कळल. नुसतं टपाल आले एवढंच म्हणतील. वाघ शाने असं म्हणून तो बोलला, अगं आपलं लोक काही सरळ आहेत वे. आधीच हे दिस अशा तऱ्हेचं आलेलं. आरताचा अनर्थ व्हायला काय वेळ लागणार? त्याचं बोलणं बरोबर होतं. एकाचं 2 करून सांगायला लोक काही कमी करणार नव्हते. सरकारी टपाल आलाय म्हटल्यावर काहीतरी पाणी मुरतंय असंच धरून चालणार की लोक. पण हा विचार त्या बाईला आधी सुचला नव्हता. ती भाबडेपणावर गेली ही तिची चूकच झाली होती. वाचा गेल्यागत ती गप्प बसून राहिली. तसा हरिबा बोलला, गाढवीने, सरकारी टपाल म्हटल्यावर आधी ते लागू करूनच घ्यायचं नाही. मालक नाहीत जावा म्हणायला येत नव्हतं तुला? ही तिची दुसरी चूक झाली होती. हाताची मूठ आपल्या हनवटीला लावून ती गपगार बसली. तसं तो बोलला, टपाल दाखल का करून घेतलंस? ती आपल्या खुळेपणा सांगू लागली. मला काही बोळीला यातलं कळणार? टपाल आलं तसं मला वाटलं. काय वाटलं तुला भोळीला? आणि म्हटलं लेकीनं कागद धाडला असल. शहाणी सांगायला लागली या असं म्हणून तो बोलला, आठवणीनं कागद धाडणारी लय मायाची लेक आले का नाही तुझी? कावा कागद आलता का तिचं तुला? म्हटलं, एखाद्या वेळेस आणि कुण्या पै पाहुण्याचा आला असल. पै पाहुणीचे असं उद्गारून तो म्हणाला, एखादा पाहुणा मेला तर त्याचा कागद येत नाही आणि कुठल्या पाहुण्याचं टपाल वाटलं तुला? ती निरुत्तर होऊन गप्पच बसली. काय बोलणार? एक सोडून 2 चुका केल्या होत्या आणि आता गप्प बसण्याशिवाय गत्यंतर कुठं होतं? आपल्याच गाढवपणा म्हणून ती गप्प बसून राहिली. तोही विचार करत राहिला, पण मनातनं गोष्ट काही जाईना झाली आणि तो एकाएकी उसळून म्हणाला, लाजमुडे, टपाल दाखल करून घेतलंस ते घेतलंस आणि वर ते पोराच्या हातात देऊन मळ्याकडे धाडून दिलंस. अहो काहीतरी महत्वाचं असेल म्हणूनच धाडून दिलं.
अगं पर तिथं कोण तुझा शाना जावई का इवय बसला होता वाचायला. त्याचा पारा चढत चालला. तशी ती म्हणाली, ग बसा आता, चूक झाली माझी म्हणते ना व. बरं लावून दिलंस ते दिलंस, पण ते कुणातरी थोरल्याच्या हाताने तरी लावून द्यायचं होतंस. सरकारी टपाल हाय हे माहीत असतापैकी तू ते 5 वर्षाच्या बिट्ट्या पोरासंग कसं धाडून दिलंस म्हणतो मी. त्याचा राग शांत व्हावा म्हणून ती म्हणाली, ती बी माझी चूकच झाली. पण तो गप्प न बसता पुढे बोलू लागला, 5 वर्षाचं पोरग ते, आणि काय कसला महत्वाचा कागद तू त्याच्या हातात देतीस ते काय? कुठं घाय झाला असता मग काय घ्यायचं त्याचं? भरून येणारी वस्तू आहे का ती? ते झालं की, पण एवढा कागद घाण करायला त्याला काही समजत नाही. तुला समजते ते त्याला समजणार. एवढे 43 वर्षाची तू घोडी झालीस तर तुला अजून अक्कल येईना, ते त्याला काय यायची या? असं म्हणून तो हळू आवाजात बोलला, अगं किती केलं तरी गुडघ्या एवढं पोरग आहे ते. कुणी बी एकाने वादाडात देऊन त्याच्या हातातला कागद जर काढून घेतला असता तर मग काय केलं असतंस? तीही रागाने म्हणाली, उगच सारखा अर्थाचा अनर्थ करत बसू नये. मीच आणि अनर्थ करतोय वय? शाब्बास, भले माझी आई. अनर्थ नाही तर काय, वादाडात देऊन हातातला कागद घ्यायला ती काय 10-5ची नोट आहे वय? तिच्या अकलेची कमाल करत तो म्हणाला, अगं हे दिस कशा तरच आल्यात आणि आपण कसं वागावं ह्याची काय अक्कल आहे का तुला? तुझ्या 10-5च्या नोटीला कोण किंमत देतोय आज? बघता बघता एकामेकाच्या जमिनी निष्ठायला लागल्या त्या. सध्याला ज्याचा त्याचा डोळा दुसऱ्याच्या जमिनीवर आहे. फुकटचं कसं गावल तिकडं लोकांचं ध्यान आहे. सरकार दरबारी ही सगळी भानगड चाललेली आहे. कोऑपरेटिव्ह फार्मिंग आले, 36 आले, कुळ कायदा तर पहिल्यापासूनच आहे. सरकारातनं काय येईल ह्याचा नियम नाही, आणि तू अशी बेसावध म्हटल्यावर मग तुला काय म्हणायचं ग? एवढं सगळं चित्र डोळ्यापुढं उभं करून तो म्हणाला, काटेलं सोनं बांधून खुशाल काशी रामेश्वराला जाण्याचा दिस इसरा आता ते. जुनं दिस राहिलेला नाहीत. महाकठीण काळ आलाय. अगं आपला येऊन जाऊन 4 एकर ऊस आहे, तर त्यातलं बी 1 एकर जाणार आहे म्हण. हे काय दक्कल तुला? बरा जाईल का कुणाचा मागून आणलाय वय जायला? तो 2दा-3दा मान हलवून बोलला, बघा आता गेला म्हणजे कळल तुम्हाला. एवढी सगळी भानगड ऐकून त्या बिचारीच्या तोंडचं पाणीच पळालं. वरवर विचार करण्यासारखा काळ आता राहिला नव्हता. कधी काय होईल याचा नेम नव्हता. बेसावध राहण्याचे दिवस नव्हते. तिच्या नवऱ्याचं बोलणं काही खोटं नव्हतं. थोडा वेळ थांबून तो बोलला, अगं लय लोक पाताळ यंत्रे झाल्यात या. हेर काढायचे तर भूमीच्या पोटात घुसून पाणी बघतात. मग आपल्यासारख्याचं पाणी कुठं टिकायचं? जिथं भूमातेचा टिकाव लागत नाही तिथं आपला काय लागणार? काय टिकाव लागतोय आपला? असं म्हणून ती मनाशीच विचार करत बसली आणि फुटकन बोलली, आपण खुळं भाबडच की हो. तिला पटलं तसं तोही गप्प बसून राहिला. दोघंही कपाळाला हात लावून बसले आणि मग टपालाविषयी 17 विचार मनात येऊ लागले. तशी ती म्हणाली, आता बसलाय का? तर काय करू? कोणाला तरी धावून वाचून तर घ्या जावा की. काय आलंय हे बघाय ना ग. आलंय म्हणजे बघायला पाहिजेच की. मग जावा की, कुणाला तरी धावून या, जावा. दोन्ही हातांनी आपलं डोकं धरून तो बोलला, कुणाकडे जाऊ? कुणाला धावू? मास्तर वाचून धावतील की. खुळी तर नसशील? अगं रोज 56 पोरांशी संबंध येणार त्यांचा. त्यांच्या तोंडात गोष्ट राहील का? एकाजवळ बोलला म्हणजे झालं. गावभर व्हायला किती उशीर लागल? ती विचार करून म्हणाली, ते बी खरंच आहे. मग कुणाकडनं वाचून घेता? कुणाकडनं घ्यायचं? आपलं वाचणारं पोरगं आयतं सुट्टीला आलं होतं, तर ते बी मामाकडे जाऊन बसले या. आपली येळच म्हणायची असं म्हणून ती त्याच्याकडे बघत राहिली आणि त्यानं विचारलं, राजाराम पंतांच्याकडे तरी जाऊन येऊ का? काय एखादंच विचारून येता? एखादंच विचारायला मी काय गळ्यात माळ घातल्या होय? मग कशाला जाता पंतांकडं? हेच की, काय आलंय बघून येतो. त्यालाच खोळ्यात काढून ती म्हणाली, पंताकडनं वाचून घेण्यापरीस मग आपलं मास्तर काय वाईट आहेत? निदान आपल्या जातीतला तर हया. नाही ग, तसं पंत चांगला माणूस आहे. काय माहित आहे तुम्हाला? ग बसा. माणूस दिसतंय तसं नसतंय आणि म्हणूनच जग फसतंय, माहित आहे? एक म्हणता 10 गोष्टी ती पंतांबद्दल सांगू लागली. तसं तो म्हणाला, अगं पर आपलं त्याचं कुठं वाकडं आहे?
वाकडं नाही ते वाकडं करून घेता वय, असं म्हणून ती सांगू लागली. अहो त्यो हुशार डोक्याचा माणूस आहे. काय फायद्याची गोष्ट असली तर तो उचलून मोकळा होईल आणि आपल्याला तोंडाकडे बघायची पाळ येईल. त्याच्या नादाला कशाला लागता? मग टपाल कुणाकडनं वाचून घ्यावं हा पेचच पडला. सध्याच्या जगात कोणावर विश्वास ठेवावा? कोणावर विश्वासच बसत नव्हता. सहज कोणाला तरी दाखवावं तर त्यानं गळ्याला तात आणली तर? हे काय दिवस आले असं वाटून तो म्हणाला. गावात एक चक्कर तर मारून येऊ जाऊ का? का? ये जाई ना वय तुम्हाला घरात. तसं नवं. आणि कुणाला असं लिहून आले का ते बघून तर येतो की. ती म्हणाली. खुळं तर नवसा. अव आणि कुणाला लिहून आला असलं तर त्यो काय तुम्हाला धावणार आहे का? काही कायचा जिन्नस आहे तेव्हा तो समोर मांडून बसल. तसं नवं. बोलता बोलता अंदाज घेऊन येणार. भारी अंदाज घेणारा पडलासा. ग बसा घरात. अंदाज घ्यायला म्हणून जाशीला आणि आपलाच अंदाज देऊन येशीला. जग कसं आहे माहित नाही वे तुम्हाला. तुम्हीच आपल्या तोंडाने सांगितलं नवं आता पतूर. ते झालं खरं. मग काय तर. मग कशाला बाहेर पडता? सरळ सकाळी दिवस उगवायला उठून माझ्या माहेराला जावा आणि तिथं आपल्या पोराला टपाल द्यावा. गुमान वाचून घेऊन या. ह्या कानाचं त्या कानाला कळू देऊ नका. मग उद्या सकाळ पतूर कशाला थांबू? आताच जायचं म्हणता? मान हलवून तो बोलला. सरकारी कामाला येळ कशाला लावायचा? काय हाय भानगड ती बघाय पाहिजेच की. मग तसं करा. घोटाळ्यागत करून तो बोलला. का असं करू? कसं? सरळ एसटीत बसून वकिलाकडे जाऊ. काय 10-20 रुपये द्यायला लागलं तेवढं जाईनात का? पण समद्या गोष्टींचा उलगडा तर होईल. आधी पोराकडे जाऊन या की. काय आहे ते बघा आणि मग वकिलाकडे जावा. तो म्हणाला. अगं काहीतरी कायद्याची भानगड असली तर पोराला काय कळायची या? निष्कर्णी येळ मोडायला नको. मग थेट वकिलाकडेच जावं म्हणता वय. तेच मला बरं दिसतंय. इकडं जा तिकडं जा असं करण्यापरी सरळ जाऊन गाठतो की. थोडा वेळ विचार करून ती म्हणाली. नको. तुम्ही एकटंच वकिलाकडे नका जाऊ. का? एसटीत बसून नीट जायला येईना वय मला. तुम्हाला जायला येईल खरं, पर तुम्ही जाऊ नका. अगं पर का? असं का करता? ते काय पंढरपूरला जायचं आहे का? अहो वकिलाकडे जायचं आहे. मग काय होतंय? आणि काय होतंय म्हटल्यावर काय सांगायचं? माझं साधं बोलणं तुम्हाला कळना झालंय आणि मग वकिली तिला कसं कळायचं आहे? म्हणून म्हणते आधी पोराकडे जा. त्याचा विचार घ्या आणि त्याला संग घेऊन मग वकिलाकडे जा. तिचं बोलणं ध्यानात येऊन तो म्हणाला. असं करू म्हणतीस वय? हां, असं करा. आणि कुणी विचारलं तर काय भानगड सांगत बसू नका. नाहीतर अशानं असा कागद आलाय म्हणून पुराण लावत बसशीला कुठंतरी. कशाला सांगत बसू मी? मला एवढं कळना वय. एकदम आठवण येऊन तिनं विचारलं. रानात 4 लोक जमून त्यासनी काय सांगत बसला नव्हतास नवं? खुळी कशा आणि? मग गुमान तेत उठून घरला कशाला आलो असतो? असं विचारून तो तिच्याकडे बघतच राहिला. तितक्यात काठी टेकत दादू पाटील अंगणात आला. मान वर करून म्हणाला. काय हरिबा? काय भानगड गा? काय नाही, बसलोय आपलं बोलत. या न म्हणताच तो आत आला. हातातली काठी भुईला आडवी करून बसला आणि मान हलवत त्यानं विचारलं. काय वर्ण लिहून कागद आलाय म्हण तुला? हरिबा आणि त्याची बायको एकमेकांच्या तोंडाकडेच बघू लागली. तसं त्यानं पुन्हा विचारलं. काय टपाल आलंय वर्ण? हरिबाला काही बोलणंच सुचेना. तशी ती म्हणाली. कोण म्हणतंय काका? कोणी सांगितलं तुम्हाला? दादू पाटील म्हणाला. कोण सांगाय कशाला पाहिजे? गावात 4 लोक बोलायला लागल्यात. ते कानावर आलं. काय नाही, ती तगाईची भानगड आहे. मग असू द्या, असं म्हणून तो बोलला. 36ची काहीतरी भानगड आली असं कळलं, म्हणून म्हटलं विचारावं. त्यातलं काय नाही, असं म्हटल्यावर पाटील उठला आणि जास्त न बोलताच काटे टेकत निघून गेला. तिनं विचारलं. तुम्ही फोडल्याला दिसतंय या. ही बघ नाही ती का लागत. मी कशाला जाऊ फोडायला? मग गावात कसं झालं या? तुला म्हटलं नाही लोक टपलेलीच असतात म्हणून. अगं माणूस लय बेरकी झालंय आजकाल. जो तो मागावर असतोय म्हणूनच. एवढ्यात गुरुवाची आदूबाई लगलगा आली आणि दारातनच डोकावून म्हणाली. काय हुकुमनामा आलाय म्हण तुम्हासनी?
हरिबा म्हणाला. होय, आलाया. कसला आलाय ग? 2 इस्त्र्या लावायचा. झटक्यानं मागं फिरत ती म्हणाली. असं का बोलतोस गा? तर काय सांगायचं? अंगणात उभं राहून ती बोलली. माणूस सरळ विचारते ते सरळ बोलाय येत नाही? तो म्हणाला. म्हातारे, काय हुकुमनामा आलेला नाही, काय नाही, जा पुढं. मग असू द्या, असं म्हणून ती बोलली. मला वाटलं काय जप्ती तिची भानगड आली का काय कुणाला दक्कल, असं म्हणून ती पुढं चालू लागली. सकाळी टपाल आल्यापासून गावात हूल उठली होती. या कानाची बातमी त्या कानाला होत साऱ्या गावभर झाली होती. गुरवाची आदूबाई गेली आणि 5 म्हारं गोळा होऊन आली. एके जागी अंगणात उभी राहिली. त्यांना बघून हरिबाने विचारलं. का र, का आलाय? ती गप्प उभी राहिली. लवकर कोण काही सांगेना झालं. तसं हरिबानेच दटावून विचारलं. काय, बोला की र. तास अर्धा तास घोळ घातल्यावर एकानं सांगून टाकलं. काय तुमची ऊसाची जमीन सरकारात जाती म्हण. गेली तर गेली, आता काय करायचं मग त्याला? एकाला वाचा फुटली. तो म्हणाला. जाणार हे नक्की असलं तर आम्हाला तसं सांगून टाका, निश्चय काहीतरी कळू द्या. हरिबाने विचारलं. का र, तुम्हाला कशाला पाहिजे कळायला? नाही म्हणजे आम्हाला विचार करायला बरं. तुम्हाला काय बरं? तुमची जमीन जर सरकार जमा झाली तर आम्ही 10-5 लोक मिळून त्याची मागणी करू तशी. तुम्ही मागणी करता वय? होय, काय हरिजन लोकांनी काय जमिनी मिळणार आहेत म्हण? हरिबा म्हणाला. शाबास, भले बहादर, म्हणजे आमच्यावर टपलायच म्हणा की तुम्ही. वार वागांनो, आता माझ्या दारात उभा राहू नका, मुकट्यानं रस्ता कातरा. तसं नव्ह, समजुतीचा घोटाळा करून घेऊ नका. तुम्हीच घेऊ नका, आधी चालायला लागा बघू इथनं. कुणी शाण्याने हे सांगितलं तुम्हासनी? एकाने सांगितलं. सकाळी तुम्हीच रानात बोलला म्हण. आणि ते तुमच्या कानापतूर आलं का? हरिबाची बायकोही बसलेली उठली आणि दारात येत म्हणाली. आमची जमीन तुम्ही बळकावायला बसलाय सवय. अरे ती काय कुठं फुकट आली आहे का? वाडवडिलांनी आपल्या निडळाचा घाम गाळलाय बाबांनो त्या. हरिबाई तावातावानं म्हणाला. अरे आंदण मिळालेली नाही ती मला. तेच म्हणतो आम्ही बी. एकदम असं कसं होईल? किती केलं तरी जमीन आहे ती. अशी बतावणी करून एकानं हळूच विचारलं. बरं मग मालक काय खलीत आलाय सरकारी? आम्हाला आलंय मंत्रीपद. ते तुम्हाला घेऊन काय करायचंय? काही धूम लागेना तशी मंडळी निघून गेली आणि ती तोंड वाजवून म्हणाली. एवढं मला शहाणपण शिकवित होता आणि तुम्ही रानात बसून यो कारभार केलाय वय. आणि वर आणि फोडलेलं नाही म्हणून मला सांगते. इकडं आणत यो कागद. काय करतीस? मीच जाऊन येते माहेराला. म्हणजे 15-3 आठवडं घोर नाही ह्याचा. मग बसू नका, उठा, जावा असंच. जेवण नाही, खाणं नाही, कशाची शुद्ध नाही. हरिबा उठला आणि एक धोत्राचा पिळा काकेत मारून तो बाहेर पडला. त्याला आत बोलावून ती म्हणाली. तिथं गाराणं लावत बसू नका, फक्त पोराला दावा, त्याचाच तेवढा विचार घ्या. तर मग जगाला कशाला सांगत बसू? ती काय बक्षिशी मिळाली आहे वय, तेव्हा मिरवत बसू. जगाला नसलं तरी आपल्या सासू सासऱ्यासनी कानी सांगत बसशीला म्हणून म्हणते. भित्तीला सुद्धा कान असतात, हे ध्यानात धरून वागा. कोणाजवळ बोलू नका बरं का? काय? हरिबा निघाला. तोंड मिटून गेला. कोणासंग बोलणं नाही, चालणं नाही. घरातनं बाहेर पडला तो थेट सासूरवाडीलाच जाऊन पोचला. पोराला एकट्याला गाठून खलिता तेवढा दाखवला आणि तो काय सांगतोय याची वाट बघत बसला. त्याचा जीव घाबरवून गेला होता. काय ऐकायला मिळणार आणि काय नाही हे समजत नव्हतं. तो पोराच्या तोंडाकडं टक लावून बसला. पोरानं पत्र वाचलं आणि स्वतःशीच आश्चर्य करत तो बोलला. हे साधं खताविषयीचं पत्र आहे, शेतकी अधिकाऱ्याचं. त्याचा जीव भांड्यात पडला. सकाळपासून लागलेली काळजी नाहीशी झाली. चटकन उठावा आणि बाजारातनं एक शेरभर पेढे आणून वाटावेत असा त्याला आनंद झाला. दिवसभर काळवंडलेला चेहरा एकदम हसरा करून तो बोलला. म्हणजे काय भानगड नाही म्हणनास? वकिलाकडे जाण्याची काय पाळी नाही नव? कसली भानगड आणि वकील म्हणता? अहो हे खताबद्दलचं पत्र आहे. आपल्या गावात कोणी बी वाचून दाखवलं असतं की. त्यासाठी तिथनं हितवर धापा टाकत आणि तंगड्या तोडत कशाला आला? बरं गाव तरी काय जवळ आहे? चांगली 15-16 मैल वाट तुडवत आलाय आणि ते बी नुसते ह्या पत्र्यासाठी. हरिबानं तोंडावरचा घाम एकवर पुसला आणि खुळ्या कावऱ्यागत आपल्या पोराकडे बघत तो म्हणाला.
काय सांगायचं बाबा, दिवसभर काय जीवाला चैन होती. नुसती अक्काबाई आठवली बघ. बाबा लय दिस निराळा आल्यात. नाहीतर मी काय खुळा बावडा आहे वे, तिथनं हितवर तंगड्या तोडत यायला. असं म्हणून त्यानं पटक्यातली चंची बाहेर काढली आणि तंबाखू चिमटीत धरत तो म्हणाला, देवा शपथ सांगतो तुला, ह्यो खलिता आल्यापासनं आत्ता तंबाखूची आठवण झाली बघ मला. ही पहिलीची मूड बघ. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास इतरांना शेअर करा. कथेला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.